किती छान स्वयंपाक केला ताई मी. जास्त बांधू नको तिले. हा असं मनाने लागत तिला चांगलं झालं म्हणून. हो का? बरं ठीक आहे ना, नाही म्हणणार आता. मला माहीतच नव्हतं, मी म्हटलं चांगलंच म्हणा लागते काय. नाही म्हणत ना आता. आता वाईटच म्हणतो ना, वाईटच झालं म्हणून. थांब पाय आता कशी काढतो तिची मी. जास्त डोक्यावर घेऊ नको तिले. सांग तुम्ही अंजली, हे गरीबाची आहे म्हटलं. हा मला बिलकुल पसंत नाही आहे ती. तिला घराच्या बाहेर काढणार म्हणा. हो आई बरोबर आहे तुमचं. मी तसंच करणार आहे आता. तुम्ही टेन्शन नका घेऊ जास्त. तसंच करणार आहे मी, त्यांना तसंच म्हणणार आहे. जसं तुम्ही बोलता ना तसंच बोलणार आहे. सारिका, सारिका, सारिका इकडे ये. इकडे काय करून राहील तिकडे? काय झालं आता बाई? काऊन आवाज दिला तुम्ही? अक्कल आहे तुला स्वयंपाक? शिकवला तर ते मायनं स्वयंपाक? हा हे भाजी आहे काही? हे भाजी खाऊ का मी आता? आता बाई पण काय झालं? चांगली तर झाली असेल ना, मी काही खात नाही आणि मला माहित नाही कशी करायला लागते तर. तू खात नाही म्हणूनच तर अशी करून ठेवली. हा म्हणून तर तुला समजून नाही राहिलं ना कशी करायला लागते का काय करायला लागते म्हणून. याला मीठ नाही, मसाला नाही, तिखट नाही, काहीच नाही. हा अशी भाजी असते का? तर खाल्ली होती का कधी? त्या बापाच्या घरी खाल्ली होती का कोण? हा नाही, त्या बापाच्या घरी कसं काही कोणी त्याची तर खायची लायकीच नाही आहे. एवढ्याला आणू शकतच नाही ते आणि खाऊ नाही शकत. याला मसाला नाही, काही नाही, काही नाही. अशा भाज्या कोण खाते? खातात ना गरीब लोक, फकीर यांच्यासारखे. आता बाई तुम्ही मला काही बोला, पण माझ्या आई बाबाला नका बोलू बा. ते काय करण? त्यानं म्हटलं का तुम्हाला हां भाजी करा म्हणून? तुम्ही मला म्हटलं, मग जशी आली तशी करून दिली मी. आता तुम्ही कायले त्याच्यात हे होता? एक तर बनवलं नाही चांगलं, त्याच्यात तोंडही चालून राहिली जास्त. हां म्हणजे कसंही बनवलं तरी खाऊन घेईन काय मी. घेऊन जाई तिकडे तूच खाय. हां ना भाकरी चांगल्या केल्या ना भाजी चांगली केली, काय करता येते तुला? काहीच करता येत नाही. काय म्हणते फक्त म्हणते तुला म्हणतं सजून धजून राहता येते फक्त घरात. कामं नाही होत. कामं करायसाठी आलीच नाही येते इथं. नाही हे ताट तिकडे फेकून दे, तिकडे नाही जेवत मी. आता पण मी तर मसाले टाकले ना सगळे. सगळंच टाकलं, तुम्ही जे जे म्हटलं होतं ते सगळं टाकलं. तरी नाही जमली ते. करायची तर पाहिजे ना. करणं तर समजलं पाहिजे का कसं करावं लागते म्हणून. आज काय झालं सारिका? आज कायसाठी आली तू? काय सांगू ताई तुम्हाला आता? हां काल जे तुम्ही सांगितलं होतं ते जमलंच नाही म्हणते. करता नाही आलं म्हणते मला ते. काहून जसं मी तुला सांगितलं होतं तसं नाही बनवलं काय? तसंच बनवलं ताई. पण काय सांगू तुम्हाला आता, यायला आवडलं नाही म्हणते कोणाला. हां आता आत्याबाई तशाच म्हणे मला. आणि ते अंजली आहे ना ते तशीच म्हणे चांगलं नाही झालं म्हणे हे म्हणे. मग आता काय करू मी त्याचं? अहो ते चांगलंच झालं सारिका. पण तुला सांग का एक गोष्ट, ते तुला बोलणं आहे म्हणजे बोलणं आहे. चांगलं झालं तरी ते तुला बोलतील, वाईट झालं तरी ते तुला बोलतील. हां तू काही त्याचं टेन्शन घेत नकोच हो. खांत खा म्हणा, नाही खांत नका खाऊ म्हणा. तू काय एवढं टेन्शन घेत बसतं? नाही ना पण ताई मला खूपच बोलल्या त्या. म्हणे हे असं अक्कल आहे काय तुला करायची, तू लायकीच नाही म्हणे करायची. हां मायबापानं असं शिकवलं काय म्हणे. मलाच बोलून राहिले होते, खूप बोलले. मग मी म्हटलं बा मी कधी केलंच नाही म्हटलं हे. तर म्हणे केलं नाही म्हणून काय झालं समजत नाही का म्हणे. तू कर ना म्हणा, मग त्या सासूला म्हणणं तू कर ना म्हणा, इथं निवाड पाडणं म्हणा. आम्हाला काय सांगता म्हणा करायला कामं. मी काय करू आता, मी तर कंटाळून गेली ताई आता. असं वाटून राहिलं का चालत जाऊ काय करतात इथून. त्याला असंच वाटून राहिलं का हे केव्हा केव्हा जाते आणि केव्हा केव्हा नाही. पण आता मी टिकून आहे, कारण काही नाही आहे ना घरी. ते आले तर काय म्हणून सारिका चालली गेली मीच चुकीची वाटन ना मग ते. नाही ही गलती करू नको, जाऊच नको तू. तू जर गेली ना तर तुला वाईट बनवून टाका नाही त्याच्या नजरेत. मग तो म्हणून का तूच कशी आहे म्हणून. हो ताई बरोबर आहे तुमचं, म्हणूनच तर मी थांबली आहे इथं. जाय बे घरी आता, नाही तर अजून तुझी सासू म्हणून उठली सुटली तिच्याच घरी जातं म्हणून. तिला सांगता म्हणून काही गोष्टी घरातल्या अजून भांडण करायला येईन बाई माझ्या घरी. हो ना ताई, कोणासोबत बोलू देत नाही, काहीच नाही, कोणाला काही सांगू देत नाही, कोणाला घरी येऊ देत नाही की घरातल्या गोष्टी त्याला माहिती होईल म्हणून. हां म्हणूनच नाही येऊ देत. का होते लहान लहान काय म्हणते ते तशीच आहे काय? सासूसारखी आहे काय ते? बापा ते तर सासूपेक्षा भारी आहे. जशी सासू आहे ना तशीच आहे ते. जशा जशा ह्या बोलते तशाच ते बोलते मला. पण तिला मी बोलू नाही शकत काही. सारिका तू बोलत नाही ना म्हणूनच आहे हो या वांदा सगळा. बोलायला लागते आजकाल, बिना बोलल्यानं काही नाही होतं बाई. काय बोलू ताई, पण मी किती बोलणार आहे. हां किती बोलतोच तरी मी, पण थाकानी शेवटी मला बोलतेच. काही जरी झालं ना तरी मलाच बोलते. बाई आता सहन तर करायला लागन तुले. हां आता केलं आहे तर सहन तर करायच लागन जोपर्यंत होते तोपर्यंत. हो ताई बरोबर आहे तुमचं. चला ना मग मी जातो काय. अजून म्हणून कुठे गेली म्हणून ते तिकडे गाईच्या बहाण्यानं आली होती मी इकडे. आता जेवल्या नाही का मग त्या दोघी जणी? का बस ठेवून दिलं तसंच? नाही खाल्लंच नाही त्यानं, चांगलं नाही झालं म्हणे. ही मला विनाकारण त्रासच दिला असं समजा. भाजी चांगलीच झाली असं ताई, कारण मी जरी केली नाही पण आपण बाकीच्या भाज्या करतो ना त्याच्यावरून समजते ना. नाही हो एखाद्याला नाव ठेवायचं असलं ना तर तू काही करशील तरी तू नाव ठेवणारच आहे. हो ना ताई, प्रत्येकच गोष्टीला नाव ठेवते. आपण कोणतंही जरी काम केलं ना तरी नाव ठेवल्याशिवाय जमतच नाही. काही खाऊ देत नाही, असंही नाही का काही खाऊ देईन म्हणून. काहीच नाही खाऊ देत घरात. तू यासाठी अल्लग आणायला लावत जाय त्याले. हां आणि अल्लग खात जाय. हे असं जमते काय? कितीक दिवस तशीच राहायची नाही यायचं ऐकशील. झाले ना आता 2 वर्ष यायचंच ऐकत राहायशील काय आता? काय माहीत बताई अजून किती वर्ष माझ्या नशिबात ऐकणंच आहे तर माहीत पडते आता. याले किती टाईम अजून आले तिकडून काय माहीत आता 2 महिने लागते की 4 महिने लागते का किती दिवस लागते. तर माझ्यासोबत लग्न करून ठेवलं आणि ठेवून दिलं इथं, आणि आता स्वतः म्हटलं कामोकामी इकडे तिकडे फिरत आहे. नाही नाही तो पहिलेपासूनच जाते ना बाई त्याच्या कामासाठी. त्याला एवढाले दिवस जाच लागते. दूर दूर जाते तो, येत नाही की एवढाले दिवस घरी. पहिलेपासूनच नाही येत. आता थांब ना थोडे दिवस, तुला घेऊन जाईन मग तू एखाद्या वेळेस तिकडे. काय मिळते बहीण ह्या दिवस तर मी तर कंटाळून गेली आता. आपण मला सहन करायला लागून राहिलं. बिचारी सारिका एवढी चांगली पोरगी आहे
पण इले खरंच सासूले खरंच अक्कल नाही हिच्या. ते लहान सून आता थांब ना म्हणा, ते माहीत पडते ना कशी हे करते. तर हे जेव्हा करणार नाही की नाही तेव्हा समजन. बापा इकडे कोणाच्या घरी जात असतो हो तू? हा, इकडे कोणाच्या घरचे काम आहे तुझ्याजवळ? बापा रणजीबाई, तुम्हाला माहित नाही काय, कांताबाईच्या घरी जात असतो ना मी. आताची काय काय असं कांताबाईच्या घरी जात नाही काय? आणि का त्या कमलाबाईच्या घरी जाय तू, तर काय झालं तिथं? हा, तिथं नाही चालली वाटते आजकाल. आता काय सांगू रणजीबाई तुम्हाला, आता तिथं आली बाई सून. हा, त्या सुनीच्या भरोशावर पाहिजे ते सासू सगळं. काही दिवस गेली मी, पण ते सासू कणी एवढी बोलते बाई त्या सुनीले. मग एकदा मी म्हटलं काऊन, म्हटलं सून तर चांगली आहे. तर मला म्हणे तुला काय गरज आहे म्हणे तोंड घालायची म्हणे घरात म्हणे. देवपासून सोडूनच दिलं बाई, ते घर टाकूनच दिलं. मग आता जात नाही तिथे आहे ना, बोलावलं नाही तिनं तुला? नाही बापा, तिनं बोलावलं नाही, मी गेली नाही. बोलावलं तरी मी जात नाही, कायले जाऊ? हा, एवढी साजरी सून भेटली तिले. किती बोलते व किती बोलते सुनीले. जरासंही म्हटलं येणे घरात. हो, माझ्या घरी आली होती व काल. तिनं काय चिकन आणलं होतं का काय, तर तिला भाजी कर म्हणे. तू सांग, तिनं पाहिलंच नाही, कधी केलंच नाही, काय करता येईन हो तिले? हा, मग माझ्या घरी आलती बाई विचारायला कसं करू. तर मी सांगितलं तिला असं असं कर म्हणून. केलं तर म्हणते तिनं तिच्या सासूनं फेकून दिलं म्हणते. म्हणते असं करत असते काय, करायची अक्कल आहे काय तुले? हा, त्या मायबापानं असं शिकवलं काय? खूप बोले म्हणते. नाही व, माझ्यासमोर अशीच करत हे, करतेच तशी लय बदमाश आहे ते कमलाबाई. हा, वाटे नाही पहिले मला. मी सून येईन तर असं करन तसं करन. पण आता लहान सून आली असून तर डोक्यावर घेऊन राहिली असून चांगली. श्रीमंताची एक नाही. अहो तिला श्रीमंताचा गरीबाचा तसा लय बाट आहे. मीच तर जाऊ कनी अशी भैरल्या भैरच मला चहा प्या पाजून दे. एखाद्या वेळेस म्हटलं तर बापा मोठ्या जबरदस्तीनं पाणी दे, नाही तर काय करे काय ते. अन का व, ते तर गरीबाचीच आहे कमलाबाई. तरी म्हटलं एवढा महाग आहे तिला आता. बापा नवरा श्रीमंत आहे ना, नवरा श्रीमंत आहे. अन काय म्हणते पोरं आता कमावून राहिली. मग माझ नाही येईन तिले. आता लहान सून तशीच भेटली, मोठी नाही भेटली ना तशी तिच्या मनासारखी, म्हणून तिची दुखून राहिली. हुंडाने भेटला, गाड्या घोड्याने भेटला, सोनाने भेटलं. पण काय काम आहे त्या सोन्याचं सांग बरं. हा, सून सोन्यासारखी भेटली त्याचं काही नाही करायला लागत तिले. फक्त पैसा अदला हे ते. मोठी आहे बेटा लालची ते. हा, हाय भल्ली लालची आहे ते. हा, पैसे द्यायला मागं पुढं पाहिजे आपले. आपले 3 पैसे तर देणं नाही होत तिच्याकडून. आणि लोक शिकून पैसे हडपाले तयारच आहे. चाल बाई, मी जातो, मला 2-4 घरं करायचे आता. हो, जाय तू आता. तू चालली वाटते तिच्या घरी आता. मी कायला जाऊ बापा, मी जाऊ ना काय, माई उतरून घेऊ काय तिथं जाऊन? काय कामाची गोष्ट आहे तिथं जाऊ नाही? हा, ते काय ठेवते काय कोणाची? काही बोललं गेलं तर आपले उतरून देते. काय गावात सारेलेच माहित आहे का सून चांगली आहे, सासूच चांगली नाही आहे, असं असते ते. आणि मग काय म्हणते, नाही आम्ही तर साजरा आहे बापा, आम्ही तर असं आहे. हे सारिका अंजली, तू लहान आहे ना, तूही सारिका म्हणतं. आता बाईनं म्हटलं तर ठीकच आहे, पण तू लहान आहे असून मग सारिका म्हणतं काय? जाऊ बाई म्हण, नाही तर ताई म्हण. सारिका ताई असंच म्हणू शकतो ना. मला आईनेच सांगितलं असं म्हणायला. काही गरज नाही म्हणे तिला ताई वगैरे म्हणायची. आणि का म्हणू मी तुम्हाला ताई? काय आहे तुमच्याजवळ ताई म्हणण्यासारखं सांगा? फक्त काही एजनी वाढल्या म्हणून ताई म्हणू का तुम्हाला? काही गरज नाही मला ताई वगैरे म्हणण्याची. मी म्हटलं माझ्या याने आहे, मीच मोठी आहे तुमच्यापेक्षा. श्रीमंत आहे मी, श्रीमंत बापाची मुलगी आहे आणि श्रीमंत सासूची सून आहे. म्हणजे त्या श्रीमंतीची आहे ना, आता तू मला ताई नाही म्हणत काय? मग नाही तर तुमच्यासारख्या भिकाऱ्याला कोण मान देणार आहे? काय गरज आहे तुम्हाला मान देण्याची मला? पण मी काय केलं अंजली? तू हे तरी काय केलं? हा, आता बाईचं काही केलं नाही, तू काही केलं नाही, मग तू कोण अशी बोलतं? चल तेच ठीक आहे, ते आता मोठे आहे, काही बोलू शकते, पण तू? मी अशीच बोलणार, कारण की मी श्रीमंत आहे म्हटलं, तुम्ही गरीब आहे. पण ह्या कुठचा भेदभाव आहे अंजली? तूच सांग मला आता. भेदभाव करायला ना बरोबरी लागते, आणि तुमच्यात ते नाहीये म्हटलं, समजलं? तुम्ही माझ्यासोबत बरोबरी कधीच नाही करू शकत. अहो बाई, पण मला बरोबरी करायची नाही आहे ना, कायसाठी करू बाबा मी बरोबरी? बरं जा, माझ्यासाठी नूडल्स बनवून द्या. हा, मला नूडल्स खायचे आहे आता. आता आता तर जेवण केलं अंजली, आता नूडल्स कोण खाते जेवण झाल्याबरोबर? अन आता नूडल्स आहे नाही घरी? आहे नाही तर घेऊन या ना. मग तुम्ही कशासाठी आहे? काम करायलाच आहे ना, मग कोणतंही काम करू शकता. दुकानात जा आणि घेऊन या. आणि हो, पैसे जास्त खर्च करू नका, जेवढेच आहे ना तेवढेच खर्च करा, नाहीत मग स्वतःसाठी पण आणाल काही आणि खाऊन घ्याल. तुम्हाला पचत नाही ते, तुम्ही खाऊ नका, तुम्हाला जमत पण नाही. पण अंजली, इथं दुकान नाही आहे ना, खूप दूर आहे तिकडे दुकान. आता मला पाठवतो काय दुकानात? आता असं कर, बापूजी आले म्हणजे त्याच्याजवळून बोलवून घेजो, मग बनवून देईन लागन तुम्ही. नाही, मला आताच खायचं आहे, आत्ताच मला नूडल्स खायचे आहे, आणि माझ्यासाठी लवकर. कहू ना, काय झालं अंजली? आई बघा नाही तुमची सून, हिला म्हटलं मी मला नूडल्स पाहिजे म्हटलं आत्ताच, आहे नाही म्हणते घरात, बापूजी जवळून कोण बोलव म्हणते. मी म्हटलं नाही, मला आत्ताच पाहिजे, दुकानातून आणा, नाही तर कुठूनही आणा. अशी कशी नाही म्हणायची हिंमत झाली तिची? सारिका, बनवून दे तिले, नसन तर घेऊन ये दुकानातून, पलीकडच्या इकडे जा आणि तिथून घेऊन ये दुकानातून जाऊन. पण आता बाई, मला तर माहितच नाही दुकान कुठे आहे या गावात. 2 वर्ष झाले मला इथे येऊन, पण मी दुकान नाही पाहिलं कधी. माहित नाही तर शोधून घे ना, शोधून आण ना तू. हा, दुकान शोध आणि आण माझ्यासाठी बनवून लवकरात लवकर. हो, जाय, जिकडे तू गेली होती ना त्या दुकानात, तिकडेच दुकान आहे, त्या लाईन न जाय, समोर. हा, एवढे काही पाय नाही तुटत, काही पाय गळून नाही पडत, आणि गळले तर गळले, एवढं काही घेणं देणं नाही आहे. काय करणार आहे तुझं तसे? कोणत्या कामाचे आहेस तू? त्यापेक्षा जा, का आणून दे मला, माझ्या सुनीला आणून दे. एवढं असं काय केलंय मी पण, हे लोक माझ्यासोबत एवढा अत्याचार करते? ठीक आहे, करू दे ना. आता पहिले किती दिवस अत्याचार करणार म्हणा तुम्ही, करा ना. एक दिवस म्हटलं सारिका चांगली होईल तुमच्यासाठी. बरं जाऊ द्या, जसं आहे तसं भोगाच लागते आपल्याला, भोगच असं आपले.
चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तरी पण बस सारिकाच्या व्हिडिओला लाईक करत जा आणि सपोर्ट करत जा, सबस्क्राईब करत जा. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत.